जागतिक वन दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जात आहे। त्यामुळे आपल्या महाराष्ट्र शासनाने अग्निमुक्त शपथ म्हणजे वनामध्ये आग लावू नये आणि सर्वांनी वनाचं संरक्षण आणि संगोपन केलं पाहिजे। यासाठी आपण वन संवर्धन आणि जनजागृती करण्यासाठी आजचा शपथविधी आयोजित केलेला आहे। आपला वन संरक्षक जो कायदा आहे तो 1927 रोजी अंमलात आलेला आहे आणि हा कायदा अंमलात आल्यापासून आज या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण होत आहेत। आपणा सर्वांना या ठिकाणी माहिती आहे की आज ही झाडं लावणे आणि जगवणे हे किती महत्त्वाचं आहे। कारण आपल्या सर्व जागतिक दिनामध्ये आपण हा साजरा करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर ऑक्सिजन जर हवा असेल तर तो फक्त एकच जर कोण देत असेल तर ते या वनस्पती देतात, झाडे वृक्ष हेच देत असतात। आज आपण जर जगामध्ये पाहिलं तर अमेरिकेसारख्या ठिकाणी एका माणसापाठीमागे 2876 झाडे आहेत, तर आपल्या भारतामध्ये फक्त एका माणसाच्या पाठीमागे फक्त 28 झाडे आहेत। इतकं विदारक चित्र आहे आणि म्हणून आपण या सर्व आपल्या स्वास्थ्यासाठी या ठिकाणी ह्या वृक्ष लागवडीला अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी महत्त्व दिलं पाहिजे आणि म्हणून हा दिन साजरा करत असताना वृक्ष तर आपण लावलीच पाहिजे, पण आज एक झाड लावल्यानंतर ते वाढण्यासाठी जेवढी वर्ष लागतात ते जर वनस्पती किंवा ही झाडं किंवा हे जंगल जर वाचवायचे असतील तर आपल्या एखाद्या निष्काळजीपणामुळे किंवा आपल्या कृतीमुळे या ठिकाणी त्याला जर वणवा लागला तर ते आगीमध्ये भस्मसात होऊन जातात आणि त्याच्यामुळे हे सर्व निसर्गाचं प्राणी असतील किंवा हे सगळं हे संतुलन बिघडण्याचं काम आणि खूप मोठी हानी आणि आपण त्याच्यापासून वंचित होण्याचं काम आणि आपल्या भोवती आपण एक संकट निर्माण होण्याचं ते एक कारण ठरतंय। म्हणून आजच्या दिवशी आपण सर्वांनी शपथविधी घेऊन मी तर वृक्ष लागवड करणारच आहे, परंतु ही जी जगलेली वृक्ष लागवड आहे याचं संवर्धन करण्याचं काम सुद्धा आम्ही मोठ्या हिमतीनं आणि मोठ्या हिरारीनं सगळ्यांच्या साथीने पूर्ण करूया असा संकल्प आपण आज या ठिकाणी करू। जागतिक वन दिनाचं औचित्य राखून या ठिकाणी वन विभागाच्या वतीने आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आपण सर्व जमलेलो आहोत। आपणाला सर्वांना या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये कल्पना दिलेली की वनांचं महत्त्व, इकोसिस्टीमचं महत्त्व आणि जागतिक तापमान जे वाढ आहे यासाठी सर्वात महत्त्वाचं झाडे जगली पाहिजेत। म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण संकल्प करूया आणि शपथ घेऊया की आपल्या अवतीभोवती असलेली झाडे ही जगली पाहिजेत, वाढली पाहिजेत आणि ज्या ठिकाणी वणवा लागत असेल, कुठे झाडे तोडली जात असतील त्याचं आपण संरक्षण करू अशी आपण या ठिकाणी शपथ घेऊ। मी आपणा सर्वांना विनंती करतो की माझ्या पाठीमागे आपण सर्वांनी ही शपथ घ्यायची। मी आज 21 मार्च 2026 रोजी निसर्गाचा वारसा जपण्याची शपथ घेतो की जंगले आपली संपत्ती आहेत, ती आपल्याला शुद्ध हवा, मुबलक पाणी, उपजीविकेची साधने आणि वन्यजीवांना आश्रय देतात। निसर्गाला जे जंगल निर्माण करण्यासाठी अनेक दशके लागतात, एका छोट्याशा चुकीमुळे लागलेला वणवा ते काही तासात भस्मसात करू शकतो। म्हणून मी अशी शपथ घेतो की मी जंगलात जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने आग लागणार नाही याची पूर्ण दक्षता घेईन। शेतातील पालापाचोळा किंवा कचरा जाळताना तो जंगलापर्यंत पसरणार नाही याची खबरदारी घेईल। जर मला जंगलात कुठेही आग लागलेली दिसली तर मी तातडीने ती विझवण्याचा प्रयत्न करेन आणि वन विभागाला तात्काळ सूचना करेन। मी माझ्या गावातील इतर बांधवांनाही वणव्याचे धोके समजावून सांगेन आणि त्यांना जंगल वाचवण्यासाठी प्रवृत्त करेन। आपल्या भविष्यातील पिढीसाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी मी आपले जंगल वणवा मुक्त ठेवण्याचे वचन देतो। जंगल वाचवा, वणवा टाळा।
जंगल वाचवा, वनवा काढा. धन्यवाद. वाजवत असताना त्या आगीमध्ये होरपळून निघाले. ते 8 दिवस औरंगाबाद संभाजीनगर येथे उपचार घेत असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर आपण स्वर्गीय आणि वनशहीद शिंगणजुडे भाऊसाहेब यांना श्रद्धांजली अर्पण करू.